हॅलो एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ सर्वांना। आज आपण इथे ना अगदी वर्षभर टिकणारे मटकीच्या डाळीचे सांडगे करतोय बघा। तर ही मटकीची डाळ आहे, 1 किलो प्रमाणात आज आपण हे मटकीचे सांडगे करणार आहे। मी तुम्हाला जवळून दाखवते। ही मटकीची डाळ आहे, अशी असते ही मटकीची डाळ आणि मटकीच्या डाळीचे आपण हे सांडगे बनवणार आहोत। तर बघा, स्वच्छ निवडून घेतलेली आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून आपल्याला हे सांडगे घरच्या घरी ही डाळ दळून हे सांडगे तयार करायचे आहेत। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गिरणीमधून किंवा घरघंटीवरून जरी जाडसर हे दळून घेतले तरी काही हरकत नाही। पण अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी सांडगे कसे करायचे त्यासाठी मी ही घरीच मिक्सरमध्ये दळलेली आहे। तर आपला जो जाड रवा असतो त्या टेक्स्चरची आपल्याला ही डाळ दळून घ्यायची आहे। सेम याच पद्धतीने मी सगळी डाळ दळून घेतली मिक्सरमधून। तर बघा, चाळून घ्यायची असेल तुम्ही चाळून घेऊ शकता। मी इथे चाळलेली नाही, अगदी मला हे जाडसर याच पद्धतीचं टेक्स्चर हवं होतं म्हणून मी अजिबात चाळलेलं नाही आहे। तुम्हाला चाळायचे असेल तर तुम्ही चाळून सुद्धा घेऊ शकता। तर या पद्धतीने बघा, अगदी व्यवस्थित अशी एकसारखी ही डाळ दळली गेली आहे। आता यासाठी आपल्याला लसूण आणि जिरं मिक्सर बारीक करून घ्यायचे। खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतलात तरी काही हरकत नाही। साधारण 25 ते 30 लसूण पाकळ्या, 1 चमचा जिरं, पाणी न घालता जाडसर असं वाटून घ्यायचं आपल्याला। तर इथे बघा, हे लसूण वाटून घेतलेली आहे। आता या दळून घेतलेल्या पिठामध्ये अगदी बेसिक मसाले आपल्याला घालायचे आहेत। त्यामध्ये बघा, 1 ते 1.5 चमचा मीठ घातलंय, चवीपुरतं मीठ घालायचं आहे। तुम्ही इथे अंदाजाने घाला। पीठ भिजवल्यानंतर तुम्ही थोडंसं चाखून, मीठ जर कमी असेल तर तुम्ही त्यामध्ये पुन्हा एकदा ॲड करू शकता। तर इथे अर्धा चमचा हळद घेतली आहे, त्याचबरोबर 2 चमचे मी इथे काश्मीरी लाल तिखट घातले। आता काश्मीरी लाल तिखटऐवजी तुम्ही 1 चमचा काश्मीरी लाल तिखट आणि 1 चमचा मिरची पावडरसुद्धा घालू शकता। मी 2 चमचे काश्मीरी लाल तिखट घातलेला आहे, 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर घातलेली आहे, त्याचबरोबर 1 चमचा धने पावडर घातलेली आहे। अगदी बेसिक मसाले घालायचे आहेत। अगदी बेसिक मसाले घालून हे सांडगे एक नंबर होतात। इथे बघा, थोडंसं साबूत जिरं घातलेलं आहे, अर्धा चमचा घालायचा आहे, कारण आपण जिरा पावडरसुद्धा घातली आहे आणि लसूण दळत असताना मिक्सरमध्ये बारीक करत असताना सुद्धा त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घातलेलं होतं, त्यामुळे अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे। त्याचबरोबर यामध्ये मी घातलेला आहे 1 ते 1.5 चमचा हिंग। आता हिंग घालून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायची आहे लसूण, जी आपण बारीक करून घेतली आहे मिक्सरमध्ये। त्यानंतर यामध्ये मी खूप सारी बारीक चिरलेली फ्रेश कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर 3 ते 4 चमचे कसुरी मेथी घातली आहे। आता काही ठिकाणी यामध्ये लसणाची पात वापरली जाते किंवा कांद्याची पातसुद्धा बारीक चिरून घालू शकता। जर तुम्हाला कांद्याची पात किंवा लसणाची पात तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही ती नक्की घालू शकता। आता हे सुके जिन्नस आपल्याला हाताने छान मिक्स करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। आता हे जे सांडग्यांचं पीठ आहे ते भिजवत असताना पीठ आपल्याला घट्ट भिजवून घ्यायचं आहे, त्यामुळे पाणी घालताना बेतानी घालायचं, एकदम खूप जास्त पाणी ओतायचं नाही। अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। घट्ट झालं तर सांडगे घालताना तुम्ही त्यामध्ये थोडंसं पाणी घालून मळून ते पुन्हा सांडगे घालू शकता, पण जर पातळ झालं तर त्याचे सांडगे आपल्याला तोडता येत नाहीत, त्यामुळे अगदी घट्टसर याचा गोळा मळून घ्यायचा आहे। तर इथे बघा, मी घट्ट असं हे पीठ मळून घेतलेलं आहे। आता हे पीठ मी साधारणपणे 3 तास भिजण्यासाठी ठेवलं होतं, कारण आपण जी डाळ दळून घेतली आहे ती जाडसर घेतली आहे, रव्याच्या टेक्स्चरसाठी सारखी घेतली आहे। त्यामुळे काय होतं, हे जेव्हा पीठ छान भिजलं जातं तेव्हा ते जे कण राहिलेले असतात ते छान फुगतात आणि पीठ आपलं मस्त असं भिजलं जातं, त्यामुळे सांडगेही आपले छान होतात। तर या पद्धतीने 2 ते 3 तासानंतर पुन्हा एकदा छान मळून घ्यायचं आणि अगदी छोटा छोटा गोळा करून या पद्धतीने आपल्याला त्याचे सांडगे तोडून घ्यायचे। तर आमच्या सोसायटीमध्ये इथे सगळ्यांनी मिळूनच आम्ही हे सांडगे तोडले होते। खाली आजी बसलेल्या असतात, त्यांनीसुद्धा मदत केली आणि त्यांच्या पद्धतीने, त्यांच्या वेळी जशा पद्धतीने त्या सांडगे तोडायच्या, त्याचा आकार केवढा पाहिजे तर ते आम्हाला ते दाखवत होत्या की या पद्धतीने छोटे छोटे असे हे करून घ्यायचे। कारण जर तुम्ही मोठ्या साईजचे केलं तर तुम्ही जी भाजी बनवता त्यामध्ये ते पुन्हा एकदा फुगतात आणि त्यामुळे ते मोठे होतात। तर छोटे छोटे सांडगे आपल्याला तोडून घ्यायचे। तर त्या या पद्धतीने आम्हाला सांगत होत्या की आम्ही या पद्धतीने छोटे छोटे सांडगे असे तोडून घ्यायचो। तर सगळे सांडगे घालून झाले, साधारणपणे 4 ते 5 ताट असे भरले होते आणि ते उन्हामध्ये छान 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये सुकवून इथे आपले सुकलेले सांडगे तुम्हाला मी दाखवते। परफेक्ट साईज झालेली आहे आणि मस्त असे हे
अगदी परफेक्ट सुकलेले सांडगे खाण्यासाठी नाही, भाजीसाठी तयार झालेले आहेत. तर इथे बघा मस्त 2 दिवसाचं कडकडीत ऊन दिलं सांडग्यांना आणि सांडगे तयार आहेत. वर्षभर टिकतात, वर्ष काय 2 वर्ष आरामात टिकतात आणि मस्त 1 किलो प्रमाणात, परफेक्ट प्रमाणात तुम्हाला मी इथे हे सांडगे दाखवलेले आहेत. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या अशाच नवनवीन आणि छान छान रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील. चला तर मग मस्त या वर्षभर टिकणाऱ्या मटकीपासून बनवलेल्या सांडग्यांच्या रेसिपीला लाईक करा, रेसिपी शेअर करा. भेटूया अशा एका नवीन आणि छान रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त राहा आणि छान छान रेसिपी ट्राय करून खात राहा. बाय बाय.